नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला पंकज पाटील सर. अकॅडमीच्या कामात व्यस्त असल्यामुळे भरपूर दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही. त्यामुळे माझे विद्यार्थी मित्र काही नाराज झाले होते. त्यांच्यासाठी एक स्टोरी घेऊन आलो आहे. समुद्र किनाऱ्यावर एक लहान मुलगा खेळत असतं आणि खेळत असताना त्याची चप्पल त्याच्या पायातून निघते आणि त्या लहरींमध्ये ती चप्पल त्याची हरवते. ते मुलगं हुशार असतं, ते तिथं लिहून ठेवतं, हा समुद्र चोर आहे. त्यानंतर त्याच मुलाला पाहणारा एक व्यक्ती तिथे उभा असतो. तो व्यक्ती ते वाचतो की हा समुद्र चोर आहे. त्याच्या घरात एक स्टोरी झालेली असते की समुद्रात त्याचा मोठा भाऊ वाहून गेलेला असतो, मृत्युमुखी पडलेला असतो. त्यामुळे तो तिथे लिहून जातो की हा समुद्र फक्त चोरच नाही तर मर्डरर आहे, याने एक जीव घेतला आहे. त्यानंतर काही अंतरावरच काही मासे पकडणारे व्यक्ती तिथे असतात आणि ते समुद्रात जाळे टाकतात. आणि त्या दिवशी त्यांना क्षमतेपेक्षा जास्त, म्हणजे रोज जेवढं त्यांना मासे भेटत होते त्याच्यापेक्षा जास्त मासे त्यांना भेटतात. तर ते लोक तिथं लिहितात त्या समुद्राच्या किनाऱ्यावर की हा समुद्र आमच्यासाठी मायबाप आहे, याच्यामुळे आमचे पोटं भरतात. काहीच अंतरावर परत एक व्यक्ती तिथे मोती शोधत असतो, समुद्रात मोती शोधत असतो आणि रोज तो येतो आणि त्या दिवशी मात्र त्याला तो मोती सापडतो आणि चरमसुख त्याला भेटतं. तो एवढा खुश होतो आणि म्हणतो की हा समुद्र माझ्यासाठी माझी लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी होता आणि ती आज कंप्लीट झाली. आणि तिथे लिहून जातो की असा समुद्र कायम मला भेटत राहू. हे सर्व होत असताना एक गोष्ट लक्षात येते की समुद्र हा त्याचं काम करत असतो. आणि हे सगळं लिहिलेलं असताना समुद्राच्या काही लाटा येतात आणि त्या लाटा ते सर्व लिहिलेलं पुसून टाकतात. आपल्यालाही त्या लाटांप्रमाणे वागायचं आहे मित्रांनो. कोणी आपल्याबद्दल काही परसेप्शन करो, कोणी आपल्याबद्दल काही विचार करो. काही लोक तुम्हाला चांगले म्हणतील, काही लोक तुम्हाला वाईट म्हणतील, पण ते सर्व तुम्हाला पुसून टाकायचं आहे आणि आपलं काम करत राहायचं आहे. त्यामुळे ही स्टोरी माझ्या लाईफमधली मी नंबर 1 स्टोरी म्हणून सेव्ह केलेली आहे आणि तुम्हीही ऐका. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.